नमस्कार, मी विक्रांत जोशी आणि ऑफ द रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा विषय आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. कालच सचिन अहिर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना या शिवसेनेला त्यांनी सोडलं आणि इकडे एकनाथ शिंदे गटाला जॉईन केलं. आणि असं म्हटलं, आज खूप काही जर तुम्ही पेपर्स वाचले इंग्लिश मराठी तर तुम्हाला असं खूपसे आर्टिकल्स तुम्ही तिथे बघितलं असाल की हा खरं धुरंधर होता, हा खरा हमजा होता त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत. आणि एकनाथ शिंदेंनी प्लांट केला होता त्याला. आता तो एकनाथ शिंदेंनी केला होता की देवेंद्र फडणवीसांनी केला होता हे आपल्याला काही माहीत नाही, पण असा कदाचित असं असू शकेल, कारण एवढे खासदार आमदार एवढे सगळे सोडत आहेत शिवसेनेला, तर एक कोणीतरी तर माणूस असला पाहिजे होता जो आतून सगळी माहिती देत असेल एकनाथ शिंदेंना की अरे आता हीच ती वेळ, हीच ते. आणि असं म्हणतात की सगळ्यात डिफिकल्ट जर पटवणं कोणाला होतं तर संजय दिना पाटीलला होतं. आणि ऑब्व्हियसली सचिन अहिर, संजय दिना पाटील हे सगळे जिवलग मित्र एक दुसऱ्यांचे. आणि म्हणतात सचिन अहिरनी अगदी मोलाचं त्याची कॉन्ट्रीब्युशन होतं संजय दिना पाटलांना इथे एकनाथ शिंदेंकडे झुकवणं आणि ते पार्टी जॉईन करणं. आणि मग त्यांना खासदारकीच दिली गेली, म्हणजे खासदार होतेच आणि ते एकनाथ शिंदेंकडनं ते आता खासदार झाले. तर व्हॉट इज गोईंग रॉंग उद्धव बाळासाहेब ठाकरे या ग्रुपकडनं? काय होतं असं, नेमकं काय घडतं की सगळेच जण सोडून जात आहेत, सगळेच जण नाराज होत आहेत? तर मित्रांनो, मी तुम्हाला थोडंसं एक 6-7 वर्ष मागे घेऊन जातो. तुम्हाला आठवत असेल 25 नोव्हेंबर 2019 ही तारीख. 25 नोव्हेंबर 2019 तुम्ही गुगलमध्ये टाका, तुम्हाला एक फोटोज मिळतील काही. हॉटेल ग्रँड हायतमध्ये 162 MLA महाविकास आघाडीचे ग्रँड हायत हॉटेल वकोलेला सांताक्रूज ईस्टला जे आहे तिथे सगळे जमले होते. आणि त्यांनी सगळ्यांनी असा हातवरती करून महाविकास आघाडीचा जन्म घातला होता आणि जिंदाबाद असे ते नारे अगदी शपथा वगैरे घेतल्या होते, इफ यू ऑल रिमेंबर. आणि आज तो जर फोटो तुम्ही बघितला, आज जर परत कोणी जमा केलं तर त्या फोटोमध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे आहेत, शरद पवार साहेब मध्ये उभे आहेत, बरोबर नाही आहेत, आणि काँग्रेस ऑब्व्हियसली. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडचे सगळी जी 162 MLAs मध्ये जी टीम होती ती 99% सगळी आता भाजपकडे आली आहे. तर मी काय म्हणतो, तो जो फोटो होता ना, त्यात शो ऑफ स्ट्रेंथ जे केलं होतं, त्यात तो फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाई शाह आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात बसला. तो फोटो त्यांनी लक्षात ठेवला. आणि आज जे पण काही घडतं आहे तो त्या फोटोमुळे. ते जे त्या दिवशी त्यांचं महाविकास आघाडीचं सगळी जी शक्ती प्रदर्शन होतं ते त्यांना नाही आवडलं होतं. एक तो ऑलरेडी त्यांची सरकार ऑलमोस्ट जाण्यात होती. आणि त्यात तुम्हाला अजून एक सांगतो, 162 नव्हते, 163वा आमदार त्यातला पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हे त्या दिवशी दिल्लीत होते. जर मी तुम्हाला सांगतो, जर ते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत नसते आणि मुंबईत असते त्या ग्रँड हायतमध्ये, तर महाविकास आघाडीचं सरकारच आलं नसतं. मी तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे कधीच CM झाले नसते. इट वॉज ओनली बिकॉज ऑफ पृथ्वीराज चव्हाण, जे एवढे हुशार म्हणजे त्यांना ते पार्लमेंटरी अफेअर्स वगैरे सगळं केलेलं होतं, त्या माणसाला नॉलेज होतं. ते दिल्लीत बसले 2-3 दिवस, त्यांनी फायनल करून आणलं की जे मतदान होईल महाराष्ट्र असेंब्लीमध्ये ते सरकार बनवण्यासाठी, तो सिक्रेट बॅलेट नाही होणार, ओपन वोटिंग होईल. कारण माझ्या माहितीनुसार शरद पवार त्या फोटोमध्ये असताना सुद्धा भाजपकडे डोळा मारत होते. त्यांना हवं होतं, कारण त्यांना माहिती होतं केंद्रात नरेंद्र मोदी, केंद्रात भाजपची सरकार आहे. त्यांनी काही ते प्रॉमिसेस केले होते, देवेंद्र फडणवीस ओपनली सांगतात आता. ते जर ते सिक्रेट बॅलेट ठरली वोटिंग झालं असतं ना, तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. शरद पवार यांनी बाहेरून सपोर्ट दिला असता, काहीतरी कारणं काढून असंच पक्ष वगैरे फोडून अजितदादा घेऊन गेले, माझे आमदार मी काय करणार आता, ते काहीतरी करून त्यांनी ते जमवून घेतलं असतं आणि भाजपचा मुख्यमंत्री बसले असते, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण बिकॉज पृथ्वीराज चव्हाण न्यू ऑल दिस, की बेभरोशाचं सगळं, पृथ्वीराज चव्हाणनी दिल्लीमध्ये बसून ओपन वोटिंग करवलं होतं पहिल्यांदा.
आणि मग ते ओपन वोटिंग आपल्या असेंब्लीमध्ये झालं आणि मग सगळ्यांना मतदान करावं लागलं महाविकास आघाडीला, कारण त्यात लगेच पकडले गेले असते लोक की अरे हा कोणाला मतदान करतोय असं. आणि मग म्हणजे आउट ऑफ कंपल्शन उद्धव ठाकरेंची सरकार आली. तर एनिवेज मग ते नंतरच आपल्याला सगळ्यांना इतिहास माहितीच आहे. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारला 2022 आणि मग नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये येऊ शकली नाही. तर तो फोटो लक्षात ठेवला देवेंद्र फडणवीसांनी आणि सगळ्यांनी. आणि मग नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं कुठे चुकतं आहे, तर मी ना एक 5-6 दिवस आधी ट्विट लिहिलं होतं एक्स अकाउंटवर आणि त्यात लिहिलं होतं की संजय राऊत शरद पवार हे सगळे 2019 नंतरचे ते बोलायला लागले जोरजोरात, शिव्या देऊन, मग ते त्यांचं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागले. पण हे जे क्रॅक्स होते ना उद्धव ठाकरेंच्या विरोधात आपल्याच पक्षात, त्यांच्याच पक्षात, तर ते फार आधीपासून सुरू झाल्या होत्या. मला असं वाटतं फक्त तुम्ही जर दिवाकर रावते साहेब घेतले किंवा सुभाष देसाई घेतले त्यांनाच डायरेक्ट ॲक्सेस होता. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती रामदासबाई आठवलेंना, रामदास कदमांना वगैरे तर ॲक्सेस पण नव्हता उद्धव ठाकरेंकडे. आणि मग प्रताप सरनाईकांनी एक पत्र लिहिलं होतं जेव्हा शिवसेना एकच होती तेव्हा, की अरे काय आहे, आम्हाला भेट नाही, काय नाही. उद्धव ठाकरे सोडा, आदित्य ठाकरे तो युवा सेनेचे जे अध्यक्ष प्रेसिडेंट होते ते पण मला असं वाटतं सगळ्यांना भेटायचे. पण आदित्यच्या आसपास कोण कोण असायचं ते त्याचे तेच मित्र. वरुण सरदेसाई म्हणजे तो ऑब्व्हियसली कझिन होता आणि तो सेक्रेटरी होता, अँड राहुल कनाल, बाकी कोणीच नव्हतं. तुम्ही श्रीकांत शिंदेला विचारा, तुम्ही श्रीकांत शिंदे किती, म्हणजे जर त्या काळी आदित्य ठाकरे किंवा उद्धवजींना जर कळलं असतं की या पोरामध्ये एवढी धमक आहे, किंवा आज श्रीकांत शिंदे मंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी कॅबिनेटमध्ये, एवढं टॅलेंटेड ते आहेत. जर त्या काळी त्यांना जर लक्षात आलं असतं की अरे श्रीकांतमध्ये एवढी कपॅसिटी, तर त्यांनी वापर करू शकले असते. पण त्यांना त्यांचं ते म्हणजे तेवढंच विश्व होतं, तेच 4-5 मित्र, तेच पारेख, तेच जसरा, तेच राहुल कनाल, तोच वरुण सरदेसाई आणि तेच पूर्वेश किती हुशार, तो म्हणजे ते सगळे देवर ऑल डुअर्स. म्हणजे युवा सेनेत सगळं खरंच त्यांनी फार छान काम करून घेतलं असतं. पण एनिवेज अनफॉर्च्युनेटली आदित्यजींना ते सांगितलं. मी म्हणण्याचा अर्थ हा आहे की गेले ते जे क्रॅक्स निर्माण झाले होते ते एका माणसामुळे झाले होते, आणि तो संजय राऊत नव्हता. ते नाव संजय राऊत नाही. या माणसाकडे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कोण भेटणार आणि कोण नाही भेटणार हा माणूस ठरवायचा. आदित्य ठाकरेंनी काय केलं पाहिजे हा माणूस ठरवायचा. या सगळे बिझनेसमन या माणसाला भेटायचे, सगळे लायझनर या माणसाला भेटायचे. मग हा माणूस अत्यंत पॉवरफुल उद्धव म्हणजे शिवसेनेत त्या काळच्या 2014 ते 2019. ऑब्व्हियसली हा माणूस म्हणजे जे काही आता नेते मंडळी आहेत तर त्यांना भेटूच द्यायचा नाही. म्हणजे अगदी असं तरसत महिन्यात एवढे मिन्न ते करा, तेव्हा ते मग अरे चला 2 मिनटं साहेबांनी वेळ दिली, येऊन सगळं आपलं सांगा. 2 मिनटात होणार आहे का बोलणं? हीच खदखद आणि मनात ठेवून मग सगळ्यांनी बंड पुकारला. आता काय आहे, तो माणूस छान आजही सत्तेत आहे. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्याची कामं होत होती, उद्धव ठाकरे असताना ऑब्व्हियसली त्याची कामं होत होती. पण ती फूट पाडण्यात किंवा ते उद्धव ठाकरे ग्रुपमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यात या माणसाचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. अँड दिस इज वॉट माय स्टडी इज. आणि मध्ये एखाद्या म्हणजे ऑफिस बेअररमध्ये, जे ऑफिसमध्ये अजून एक माणूस त्यांच्या इथे काम करायचा, त्यांनी तर ओपन लढाई केली होती या माणसाबरोबर. म्हणजे मीडियाला बोलवणं, सांगणं की अरे हा माणूस कसं, त्या माणसाला लक्षात आलं होतं. कारण तो माणूस बाहेरून आला होता, कधी भाजपच्या एका उपमुख्यमंत्र्याकडे होते ते, कधी दुसऱ्या 2-3 ग्रुप्समध्ये त्यांनी काम केलं होतं. आणि त्यांना लक्षात आलं की अरे शिवसैनिक नाराज होत आहेत, आणि ते जर नाराज होतं त्याचं कारण त्यांनी शोधलं होतं, आणि ते कारण हा माणूस होता. तर आता आणि बऱ्याचशा वहिनी पण सगळ्यांना भेटायच्या, वहिनींच्याही कानापर्यंत ते का गेलं नाही, रश्मी वहिनी, मिसेस उद्धव ठाकरे, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू अंडरस्टँड का नाही गेलं त्यांच्या. किंवा आदित्यला कळत न कळत होतं का की तोही त्याच फक्त ग्रुपमध्ये ही वॉज हॅपी, आय डोंट नो.
पण असं झालं. तर उद्धवजी आता म्हणजे म्हणजे मी तुम्हाला एक अजून उदाहरण देतो. भाजप 2019मध्ये सत्तेत नव्हती जेव्हा तुमचं सरकार आलं 2.5 वर्ष 22पर्यंत. पण भाजपमधले एकही आमदार तिथेही नाराजगी आहे. भाजपमध्ये तर आजही नाराजगी आहे. जे निष्ठावंत भाजप आहेत की अरे आम्ही एवढे वर्ष आले आमदार आहोत, आम्ही मंत्री नाही होत. पण कालचे आलेले सगळेजण इम्पोर्टेड लोक मंत्री होतात, खासदार होतात, स्पीकर होतात, सगळं होतात. आम्हाला का चान्स नाही मिळत. पण भाजपची ती म्हणजे ती एकी इतकी पक्की आहे की ते सोडून नाही गेले. त्यांना तर त्या दिवशी त्यावेळेला वाटत असेल ना, सगळ्यांनाच वाटत होतं की महाविकास आघाडीला 10 वर्ष कोणी चालवू शकत नाही. पण तसं झालं नाही. भाजपचा एकही निष्ठावंत माणूस महाविकास आघाडीमध्ये आला नाही. शिवसेना फुटलीच होती, पार्टनरच फुटला होता. पण भाजपचे त्या काळचे लोक कोणीही तुमच्याकडे जॉईन झाले नव्हते. कारण पक्ष हा शिस्तीत चालत होता. पक्ष हा एव्हरीवन वॉज गिव्हन अपॉर्च्युनिटी टू बी हर्ड. काय असतं बऱ्याचदा कामं नाही केलं तरी चालतात, पण हसून 2 मिनटं बोललो, चहा पाजला तरी माणूस सॅटिस्फाय होऊन जातो. एनिवेज, खूप मोठी लढाई आहे उद्धवजी तुमच्यासाठी, आदित्यसाठी. आणि मी खूप लहान माणूस आहे तुम्हाला सगळं सांगायला. पण राजकारण आता तसं सुरू आहे. आता ऐकलं की 14-15 आमदार तुमचे फुटणार आहेत. तर कुठेतरी एक म्हणजे मी अजिबात शिवसेना प्रेमी नाही. म्हणजे तुमच्या पक्षाचा मला का माहिती, मला नाही एक लायकिंग डिसलायकिंग असू शकते. पण एक एवढा मोठा पक्ष, त्या दिवशी भुजबळ साहेबांनी तच बोलले ना टी व्हीवर की असा शिवसेनेचा असतं होताना बघवत नाही. तो मलाही बघवत नाही आहे. ॲज अ पत्रकार म्हणून बघवत नाही आहे. कारण कुठे चुकलात याचं तुम्ही थोडंसं एक स्टडी केलं पाहिजे. आता फॉर्च्युनेटली राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र आलेले आहात. तुम्ही आता सगळेजण बसा, कसं माणसं जोडता येतील, कसं आपल्याला कोणी सोडून जाणार नाही आता यापुढे, त्याच्यावर आखा. पुढच्या स्ट्रॅटेजीज आखा. कोण निष्ठावंत, कोण काल आदित्य ठाकरेंची भाषा बघितली, अरे आम्हाला काही फरक पडत नाही. अहो फरक पडतो. उद्या सचिन अहिरनी तुम्हाला प्रॉमिस केलं की मी लढणार नाही, पण हे प्रॉमिस नाही केलं की जो लढेल मी त्याला मदत नाही करणार. म्हणजे आज सचिन अहिरला तुम्ही सगळं दिलं, मान्य आहे सगळं. म्हणजे काल आदित्य ठाकरेंनी मोजून दाखवलं सगळं की आमदार केलं, मुलीला हे दिलं, भावाला हे दिलं, व्हॉटएव्हर त्याच्या सचिन अहिरच्या परिवाराला. सचिन अहिरनी उलट टू सेटल स्कोर्स किंवा उपकाराची परतफेड करण्यासाठी सचिन अहिरनी काय सांगितलं पाहिजे होतं की बाबा मी तुमच्या विरोधात लढणार नाहीच 2029ला, पण जो कोणी लढेल मी त्याला सपोर्ट करणार नाही, मी न्यूट्रल राहील. ते मग हिसाब चुकता असता. तर ते काय म्हणजे की मी लढणार नाही म्हणजे काय, उद्या जर विक्रांत जोशी उभा राहिला तर विक्रांत जोशीला सचिन अहिरच मदत करणार आहे आणि विक्रांत जोशी निवडूनच येणार आहे. कारण वरी म्हणजेच सचिन अहिर. एक लक्षात घेतलं पाहिजे. एनिवेज, तर तुम्ही लोक एकत्र जमा, परिवार, तुमचे सगळे मुख्य नेते. मला तर वाटतं तुम्ही सुभाष देसाई, रावते, जे पण तुमचे जुने शिवसैनिक आहेत, वडीलधारी, त्यांना जरा बोलवून घ्या आणि थोडी ऐकण्याची भूमिका घ्या. तरच कुठेतरी थोडंसं फ्युचर, नाही तर हे संपल्यात जमा होऊन जाल. आणि असं असतं बघायला कोणत्याही मराठी माणसाला आवडणार नाही, अगदी तो भाजपप्रेमी असला तरी. एनिवेज, थँक्यू ऐकल्याबद्दल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.